तुम्ही बघा कधी न कधी ऐकलं असेल, आय गॉना, आय गॉट हा, है ना, आय एंट, है ना, ची गॉना, असं कधी कधी ऐकलंय तुम्ही. याला आपण आहे ना एक स्लँग म्हणतो. म्हणजे जेव्हा आपण एखादी इंग्रजी बोलतो ते फास्ट बोलतो ना, आपण एकदम फास्ट बोलतो. ते फास्ट बोलल्याने ते शब्द जॉईन होऊन गेले आणि तेव्हापासून ते शब्द बोलायला लागले. तसंच आपण मराठीमध्ये सुद्धा बोलतो फास्ट. हे शक्यतो आहे ना मित्रामध्ये जास्त करून आपले जवळचे जे लोक असतील त्यांच्यामध्ये बोलायचे, ऑफिसमध्ये जायचं किंवा शिक्षकांसोबत नाही बोलायचं. ओके, कारण बघा तुम्ही जेव्हा टीचर लोकांसोबत किंवा बॉस सोबत बोलतात त्याचं काहीतरी मिनिंग असतं. जसं आता बघा तुम्ही मराठीमध्ये म्हणतात ना, येतोय रे, जातोय, खेळतोय म्हणतात तर शॉर्टकट म्हणता बघा तुम्ही, सातोय ते जे गोना गोटा जे ते म्हणतात ना ते शॉर्टकट फास्ट बोलतात तुम्ही. म्हणजे शॉर्टकट वाक्य वापरतात जास्त. मी जात आहे असं कधी म्हणणार नाही ना, जातोय है ना, मी येत आहे असं कधी म्हणणार नाही, येतोय शॉर्टकट म्हणतात. तसंच इंग्लिशमध्ये हे शब्द आहेत. ओके, खूप महत्वाचे चित्रपटात तुम्हाला नेहमी ऐकायला भेटतात. तर अगोदर याचा अर्थ काय ते समजून घेऊ. वाना म्हणजे काय, वान टू, वान टू म्हणजे तुम्हाला काहीतरी करायचंय. वाक्य बघू. गॉना म्हणजे काय, गोइंग टू, गोइंग टू. आणि गॉटा म्हणजे काय, हॅव टू, हॅव गॉट टू. ओके, आणि एंड म्हणजे काय, अँड, इज, आर, हॅव, हॅज. याच्यानंतर जे बी नॉट येईल, नॉट जे तिकीट बघा, एम नॉट, इज नॉट, आर नॉट, हॅव नॉट, हॅज नॉट, या सर्वांना एकत्र करून झालं एंड झालं. शॉर्टकट मध्ये आय एंड, शी एंड, वी एंड असं म्हणतात. ओके, जसं आता एंडचा वापर आपण कसं करायचं पहिलं आपण वाना बघून घेऊ. आता बघा हा वाना आहे, वानाचा अर्थ काय बोलतो तुम्हाला, वान टू म्हणतात. ओके, याचे शेवट चा, ची, चे आहे असं म्हणतात. आता समजा आता तुम्हाला विचार मला खेळायचंय ना, मला जायचंय. जसं आता एक वाक्य बघू आपण, मला खेळायचे, मला खेळायचे आहे. ओके, आता हे झालं चे आहे. आता आपण नॉर्मल इंग्लिश मध्ये आपण काय म्हणणार, आय वॉन्ट टू प्ले. काय म्हणणार आपण, आय वॉन्ट टू प्ले. पण आता याला आपण काय करू, स्लँग करू, शॉर्टकट मध्ये करू. हा जो वॉन्ट टू आहे, वॉन्ट टू, याला काय करायचं, वाना करायचं. आय वाना प्ले, आय वाना प्ले. अजून एक वाक्य घेऊ आपण, मला सायन्स घ्यायचे, मला सायन्स घ्यायचे आहे असं घेतलं वाक्य ना. मला म्हणजे काय, आय, साधं वाक्य करू आपण, आय वॉन्ट टू टेक सायन्स, आय वॉन्ट टू टेक सायन्स. बरोबर आहे ना. मग आता याला शॉर्टकट केलं. आता वॉन्ट टू आहे, वॉन्ट टू याला आपण करून टाकायचे वाना, आय वाना टेक सायन्स. बस तुम्हाला समजलं. आता वाना केव्हा वापरतात, कधी वाना आला समजून घ्यायचं की वॉन्ट टू, मला अभ्यास करायचा आहे. तर नॉर्मल मध्ये तुम्ही करणार आय वॉन्ट टू स्टडी, आणि स्लँग मध्ये कसं म्हणणार तुम्ही, आय वाना स्टडी, है ना, मला जायचंय, आय वॉन्ट टू गो, आय वाना गो. बस एवढा हा त्याच्यातला फरक आहे. वाना म्हणजे वॉन्ट टू. आता आपण काय करू, गॉना बघू. आता बघ गॉनाचा अर्थ काय बोलतो तुम्हाला, गोइंग टू हा असं बोलायचंय. गोइंग टूचा जर तुम्हाला एखादी फीचर दाखवायचं लगेच होणार ते फीचर, तर तुम्ही नारचा वापर करायचा. ओके, हा गॉनामध्ये गो आणि कम येणार नाही, ही गोष्ट माइंडमध्ये फिट करून घ्यायची. जसं आता वाक्य बघा, मी माझ्याबद्दल बोलणार आहे. बघा नार आहे, एक फ्युचर दाखवते. काय करते, फ्युचर दाखवते. आपण काय करू, नॉर्मल इंग्लिश मध्ये करू. तुम्ही काय म्हणणार, आय एम गोइंग टू, आय एम गोइंग टू ना. त्याच्यानंतर तुम्ही काय म्हणणार, आय एम गोइंग टू, बोलणारला काय म्हणता, स्पीक अबाउट माय सेल्फ, अबाउट मी, तुम्ही जे बोललं ते. आता गोइंग टूला काय करायचं, गोइंग टूला गॉना करायचं, आय गॉना असं करून टाकायचं, आय गॉना एवढं शॉर्टकट बोलून टाकायचे. ओके, आय एम गॉना काही म्हणायची गरज नाही, डायरेक्ट आय गॉना एवढं शॉर्टकटला आय गॉना आला म्हणजे आय एम गोइंग टू होऊन जाईल. ओके, समजा तुम्हाला म्हणायचं की मला मी लिहिणार आहे, आय एम गोइंग टू राईट, आय गॉना राईट असं म्हणायचं, आय गॉना राईट. मी अभ्यास करणार आहे, आय एम गोइंग टू स्टडी. ओके, शॉर्टकट मध्ये आय गॉना स्टडी. मला वाटतं गोइंग टूचा वापर तुम्हाला समजला. आता आपण गोटा बघू. ओके, गोटा कसं वापरतात, केव्हा वापरतात ते पाहू आपण. आता आपण गोटा पण आहे. गोटाचा अर्थ काय, हॅव टू किंवा हॅव गॉट टू. याचा अर्थ होते करावं लागतं एखादी काम. जसं आता फॉर एक्झाम्पल एखादी ड्युटी असेल किंवा जे काम तुम्हाला एखादी कर्तव्य असेल किंवा तुम्हाला जबरदस्ती ते काम करावं लागतं, इच्छा नसते. जसं आता बघा कधी कधी असं होतं ना, स्वयंपाक करायची इच्छा नसते पण करावं लागतं, आपलं कर्तव्य असते. तो जे काम करावं लागतं तुम्हाला किंवा करायचे आहे तर तुम्हाला गोटा म्हणायचंय. जसं आता तुम्हाला म्हणायचं असेल, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुमची चहा बनवायची इच्छा नाही किंवा तुमचं कर्तव्य असेल. समजा आता मला म्हणायचे की मला चहा लागते. बघा आता मला चहा बनवावी लागते. काही लोकांना मला चहा बनवायची आहे असे म्हणतात. ओके,
पण इथे ना जबरदस्ती आहे किंवा आपलं कर्तव्य दाखवलं असतं, यार मला काम करावं लागतं, मला चहा बनवावं लागते, तर तुम्ही आपल्या भाषेत तुम्ही काय म्हणणार आहे, आय हॅव टू मेक टी, आय हॅव टू मेक टी. किंवा तुम्ही असे म्हणू शकताय, आय हॅव गॉट टू मेक टी, मेक टी. मग आता या गॉटवर तुम्ही काय करायचं, गोटा करून टाकायचं. म्हणजे हा भाग जो एवढा इतका भाग, हा भाग तुम्हाला कट करायचंय आणि त्या ठिकाणी फक्त तुम्हाला काय टाकायचे, गोटा टाकायचे. आय गोटा असं म्हणायचंय. कशाला मग आय गोटा मेकची है ना. समजा तुम्हाला म्हणायचंय मला काम करावं लागतं, आय हॅव टू वर्क म्हणतात, किंवा आय हॅव गॉट टू वर्क म्हणतात. पण तुम्हाला शॉर्टकट बोलायचं असेल तर आय गॉट वर्क. मला शिकवावं लागतं, आय हॅव टू टीच किंवा आय हॅव गॉट टू टीच. आणि शॉर्टकट मध्ये काय व्हायचं, आय गॉट टीच. ओके. हॅव टू किंवा हॅव गॉट टू किंवा वापरणार ज्यावेळेस जे काम करायची तुमची इच्छा नसेल किंवा तुमचं कर्तव्य असेल की तुम्हाला करणंच आहे, कंपल्सरी आहे तुमच्यासाठी, तर तुम्हाला करावं लागतं ते काम. जसं तुमची एक्झाम आहे, कंपल्सरी आहे की तुम्हाला एक पेपर द्यावाच लागणार आहे, तर तुम्ही याचा वापर करू शकताय ना. जसं आता तुम्हाला म्हणायचं असेल, समजा तुमचं काम असेल झाडे लावणं, ओके, तुम्हाला रोज झाडे लावावं लागतात, तर तुम्ही नेहमी काय म्हणणार की मला झाडे लावावे लागतात, तर तुम्ही काय म्हणणार आय हॅव टू प्लांट ट्रीज किंवा आय हॅव गॉट टू प्लांट ट्रीज. शॉर्टकट काय म्हणा तुम्ही, आय गॉट अ, काय आय गॉट अ प्लांट ट्रीज. ओके. आता शेवटचं आपण बघू एंट. शेवटचं पाहणार आहे. आता शेवटचं म्हणजे काय, एंट. एंट म्हणजे काय, एम इज आर आणि हॅव हॅज जसं नंतर नॉट वापरायचंय. हे तुम्ही टेन्स नुसार वापरायचं. हा प्रेझेंट टेन्स मध्ये वापरायचा आणि हा बी प्रेझेंट टेन्स मध्ये. समजा तुम्हाला क्रियापद वापरलं त्याच्यानंतर V4 वापरायचं, याच्यानंतर V3 वापरायचे. ओके. तुम्हाला ते टेन्स माहित नसते तर मी तुम्हाला टेन्स शिकवणारच आहे. ओके. सिम्पल प्रेझेंट टेन्स मी पूर्ण शिकून टाकलेला आहे. ओके. मी पूर्ण शिकवला आहे, तर मी पुढचं कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हे सर्व शिकवणार तुम्हाला मी. पण आपण सध्या एंड बघणार. जसं आता बघा मी खेळत नाही आहे. ओके. आता काय आहे, मी खेळत नाही आहे. आता मी म्हणजे काय, तुम्ही काय म्हणणार, आय एम नॉट प्लेइंग असं म्हणा तुम्ही, आय एम नॉट प्लेइंग. मग हा जो नॉट आलाय बघा, नॉट आणि एम आलाय, बरोबर आहे. या दोघांना जर आपण एकत्र केलं, या दोघांना एकत्र केल्यानंतर झाला तो एंट झाला. आय एंट प्लेइंग म्हणतात. जसं आता दुसरं वाक्य बघा, तो लिहित नाही आहे, तर तुम्ही काय म्हणणार, ही इज. ओके. नंतर नॉट घेणार, नंतर तुम्ही काय घेणार, रायटिंग घेणार. म्हणजे काय, जे काम तुम्ही आत्ता करताय तो वापरायचे. समजा हे इज आणि नॉट आपण एकत्र करायचे, इजंट नाही, डायरेक्ट सर्वांना आपण काय वापरतो, एंड वापरतो. हे घेतलं एंड वापरायचं, शी एंड रायटिंग. आणि हा एक गोष्ट कधी लक्षात ठेवा, हे रायटिंग मध्ये लिहायचं नाही, हे फक्त स्लँग लँग्वेज आहे, फक्त बोलण्यामध्ये वापरायचं असतं. याचं कधीही ऑफिसमध्ये किंवा लिहिण्यामध्ये वापर करायचा नाही, हे फक्त बोलण्यामध्येच वापरायचे. म्हणजे जेणेकरून समोरच्या व्यक्ती चित्रपटात ते शब्द काय बोलतात ते तुमच्या कानावर येतील. आता हॅवॅज तुम्हाला वापरायचं असेल तर फक्त V3 वापरायचं. जसं आय हॅव नॉट प्लेड आलं असेल, आय हॅव नॉट प्लेड. जसं आता बघा, आय हॅव नॉट प्लेड असं वाक्य आलंय, याचा अर्थ की मी खेळलो नाही आहे. तर हा जो हॅव नॉट आहे याला शॉर्टकट केलं तुम्ही एंड करून टाकायचं, एंड. तर मला वाटतं तुम्हाला वाना, गोना, गोटा आणि एंड हा टॉपिक समजला असेल. मला वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी आहे, तर नक्की या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जे काही नवीन नोटिफिकेशन येईल ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. हा, पण सर्वात महत्वाची गोष्ट, फक्त सबस्क्राईब करू नका, जे बेल आयकॉन असतो त्यालाही दाबा. ओके. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच.